इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे रानवाटा या पुस्तकाच्या माध्यमातून 20 कथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुलींवर होणारे अन्याय, अत्याचार, हुंडाबळी, बेरोजगारी अशा अनेक विषयावर रानवाटा या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत विचार पोहोचविण्याचे काम सलीमभाऊ रंगरेज लेखक 1970 पासून अनेक पुस्तक लिहित असून रानवाटा या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांप्रती विचार पोहोचणार आहे असे आमदार हिरामण खोसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रमुख अतिथी माजी आमदार पांडुरंग गांगड, माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, भाजप नाशिक जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा अण्णासाहेब डोंगरे, घोटी शिवसेना प्रमुख गणेश काळे, नंदूभाऊ खंदारे, नामदेव शिरसाट, घोटी सरचिटणीस सय्यद रंगरेज, भाजप अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष हनीफ, यावेळी खासदार भारतीताई पवार, आमदार सीमाताई हिरे, गावकरीचे संपादकीय विभागातील विविध मान्यवर उपस्थित होते। या पुस्तक प्रकाशनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब फलटणे यांनी केले। मी सलीम रंगरेज, सुरुवातीपासून ग्रामीण भागात वाढलेलो, शिक्षण मराठी, सगळ्यांचा सहज मराठी, त्याच्यामुळे मराठीची मला सुरुवातीपासून आवड निर्माण झालेली आहे आणि तिथून मला कथा लिहिण्याची प्रेरणा मिळाली। जे आपले प्रसिद्ध कथालेखक बाबा कदम, ते माझे गुरु, त्यांचं अनुसरून त्याप्रमाणे मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः मोदी सरकारने जे डिक्लेअर केलं लॉकडाऊन, त्या पिरियडमध्ये माझी जी छंद जोपासायची वेळ मिळाली आणि मी त्या पिरियडमध्ये मी हे कादंबरी लिहू शकलो आणि याकरता माझ्या मित्रांचं, प्रेसचं, वार्ताहर वगैरे खूप त्यांनी मला सहकार्य केलं आणि विशेषतः ग्रामीण समस्यावर मी हा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला। काही समस्या शेतकऱ्यांच्या असतात, काही जागा वाटप आपसात तंटे असतात, कर्जबाजारामुळे लोक आजकाल फाशी घेतात, याच्यातून प्रसारित करण्यासाठी हा उद्देश होता, लोकांना कळावं शेतकी जीवनावर, ग्रामीण जीवनावर। कर्जामुळे कसं काही मुलांना शिकवेपर्यंत ते कर्जबाजारी होतात आणि शेवटी त्यांना आत्महत्येचा पर्याय नसतो। हे आजकाल आपला मोठा ज्वलंत प्रश्न आहे। वाढण्यासंबंधी आपसात मारामारी होतात, संबंध बिघडतात, याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे आणि 1977 पासून मी लिहित आलेलो दिवाळी अंकात मी, तर 25 कथा माझ्या छापलेल्या आहेत आणि सगळे मला सांगितलं की नाही, तू प्रकाशात आलं पाहिजे, काही ते लोकांसमोर आलं पाहिजे। मग लोकांच्या आग्रहास्तव मी एक कथा संग्रह छापला आणि लोकांच्या आग्रहास्तव मी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। धन्यवाद। तर नाही सारेच आबा तुम्ही थांबायला होतं नाही, ठीक, सारेच कोंबड्यांचं नाही करत। कथा लिहिताना काही मी चारोळी पण लिहिलेल्या आहेत। त्यात जे मेन जे आहेत 2-3, एक साधा विषय आहे, घराला आपण कुलूप लावतो, तर त्या आपसा दोघांचा संवाद आहे। चावी म्हणाली कुलूपाला, मालकाबरोबर चालले गावाला, येते जरा भटकून तो या येते लटकून। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आजकाल तरुण एकमेकावर प्रेम जडतं, पण ते प्रेम इतकं व्यक्त फार अवघड असतं, शब्द न फुटणं, शरीराला घाम येणं, त्याच्यावरून एक चारोळी लिहिलेली आहे। प्रथम भेट म्हणून, शब्द होतात मुके, नजर आपोआप झुके, हसून हवेत गारवा, हसून हवेत गारवा, अंग घामाने भिजे, अशा चारोळी आहेत 4-5। दुसरं एक थोडासा अष्टीच प्रकार आहे थोडासा, बिअर आणि ओपनर। बिअरला म्हणाली ओपनर, जवळ घेणं डिअर, फोडणं माझी सीट, निघत नाही आता धीर, असं थोडं काही हां। आणि दुसरं एकंदरीत जे सामाजिक एकंदरीत एक लिहिलेलं आहे, सारेच कोंबडे देतात बांग, मग काय ते सगळे झाले मुसलमान, का फोडतो आम्ही डोकी एकमेकांची, कुठे ठेवली बुद्धी का, अशी एक चारोळी आहे। असे बरेच चारोळी आहे, तर त्या पुस्तकात सुद्धा नमूद केलेले शेवटच्या पानावर। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी।